जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगरपालिकेची झोप कधी उडणार? बाजारपेठेत हजारो लिटर पाणी वाया। एकीकडे उन्हाळ्याची झळ बसायला सुरुवात झाली आहे, नागरिकांना पाण्यासाठी भटकती करावी लागण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि दुसरीकडे नगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे भर शहरातील बाजारपेठेत आणि कार्ला चौकाजवळ हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत आहे। शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून मौल्यवान पाणी गटारात जात आहे। तसेच शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कार्ला चौकाजवळ फुटली असून त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। आश्चर्य म्हणजे हे सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना देखील नगरपालिकेचे अधिकारी मात्र गाढ झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला असून कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नगरपालिकेचे अधिकारी की प्रशासन? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे। एका बाजूला पाण्याची टंचाई आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होणारा पाण्याचा उघड अपव्यय। ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत। एखादा मोठा अपघात किंवा तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, की तात्काळ कारवाई करून हा पाण्याच्या उधळपट्टीचा प्रकार थांबवणार आहे? पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।